नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो. बघा, आपण सरळ सेवा किंवा टेट एक्झाम असेल याच्यासाठी आपण प्रिपरेशन करून घेतोय फ्री ऑफ कॉस्ट. ही जी आमची मेहनत आहे याच्यासाठी आमची एक अपेक्षा आहे की तुमच्याकडनं तुम्ही सबस्क्रिप्शन वाढवावं, सबस्क्राईब करावं. सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचू शकेल. ठीक आहे. आजचा आपला जो विषय आहे मॅथ्समधला, जो आजचा टॉपिक आहे तो असणार आहे सरासरी किंवा ॲव्हरेज. ठीक आहे. ॲव्हरेज किंवा ज्याला आपण म्हणतो सरासरी, ही एक कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. ही जर का कॉन्सेप्ट तुम्ही चांगली करून घेतलीत तर 100% याचा बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. 1 ते 2 मार्क. आणि याच्यामध्ये जर का डेटा इंटरप्रिटेशन जर का आलेख जर का आले तर त्याच्यावरती 100% 1-2 क्वेश्चन याचे बघायला तुम्हाला मिळतील. ओके. चला, सरासरी. सरासरी कॉन्सेप्ट काय आहे? सरासरी म्हणजे काय? तर सरासरी, ठीक आहे, सरासरी म्हणजे काय? तर सरासरी म्हणजे काय की जेवढे आपण डेटा घेतलेले आहेत, जेवढे ऑब्झर्वेशन्स आपण घेतलेले आहेत, ठीक आहे, त्यांची एकूण बेरीज, त्यांची एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकतो ॲव्हरेज इज इक्वल टू, ॲव्हरेज इज इक्वल टू, कारण कॉन्सेप्ट थोड्याशा क्लिअर करण्यासाठी मी इंग्लिश मधून सांगतोय जेणेकरून त्याचे नोटेशन्स तुम्हाला क्लिअर होतील. ठीक आहे. आता बघा, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे. सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजेच मी ॲव्हरेजला ए म्हणतो, ठीक आहे, समला मी यस म्हणतो आणि एनला मी, म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशनला मी एन म्हणतो. तर मला काय भेटलं बघा, इथं मला भेटलं की ए इज इक्वल टू यस अपॉन एन. हे खूप महत्वाचं आहे, तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. ॲव्हरेज म्हणजे सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे ए बरोबर यस भागिले एन. ए बरोबर यस भागिले एन, हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तुम्ही असं पण लक्षात ठेवा की यस बरोबर हे भागाकाराला आहे, इकडे गेल्यानंतर गुणाकाराला येणार आहे ए इंटू एन. ए गुणुले एन बरोबर यस. यस म्हणजे ए गुणुले एन, ए गुणुले एन, असं लक्षात ठेवा. आता याचा वापर कुठं होईल? 100% होईल. पुढे जाऊन तुम्हाला या गोष्टीचा वापर 100% होईल. एक सूत्र हे आणि एक सूत्र, ऍक्च्युली हेच एक सूत्र आहे. याला फक्त इकडचं भागाकाराला आहे ते गुणाकाराला आणलं की काय झालं, हे ए इंटू एन झालं. बरोबर. म्हणजे तुम्हाला याचं सूत्र समजलं, ए बरोबर यस भागिले एन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, थोडस थोडस आपण ऍडव्हान्स जाऊया, थोडस ऍडव्हान्स जाऊया. काय? जर मी असं म्हटलं की दोन संख्या, दोन वेगवेगळ्या, आता मी म्हटलं की एका वर्गामध्ये मुलं आणि मुली असे दोन आहेत. मुलांचं सरासरी वय समजा, किंवा मुलांचं वजन, सरासरी जे वजन आहे ते समजा 40 किलो आहे. मुलं 20 मुलं आहेत आणि 20 मुलं आहेत. मुलं किती आहेत? 20 आहेत. आणि त्यांचं सरासरी वजन 40 किलो आहे. ठीक आहे, 40 किलो आहे. आणि मुली आहेत 10. मुली 10 आहेत. ठीक आहे, मुली 10 आहेत आणि त्यांचं सरासरी जे वजन आहे ते आपण 30 किलो समजूया. किती आहे? 30 किलोग्राम असं समजूया. आता तुम्हाला प्रश्न असा विचारला जाणार की या दोन्हीचं एकत्रित वजन किती? या दोन्हीचं एकत्रित वजन किती? मी पुन्हा एकदा सांगतो, ॲव्हरेज म्हणजे यस अपॉन एन, हे लक्षात ठेवा. बरोबर. ॲव्हरेज म्हणजे यस अपॉन एन आणि यस म्हणजे ए बरोबर एन, ए गुणुले एन. ॲव्हरेज म्हणजे यस भागिले एन,
ठीक आहे, आणि यस बरोबर ए गुणुले एन. मी फक्त याला इकडे घेतलं. आता मी या दोघांचं म्हणजे या क्लासचं ॲव्हरेज वेट किती, वजन किती, सरासरी वजन किती, पूर्ण क्लासचं सरासरी वजन मला आता कन्सिडर करायचं किंवा घ्यायचं आहे. आता संपूर्ण क्लासचं ॲव्हरेज घ्यायचं आहे, सरासरी घ्यायची आहे म्हटल्यानंतर मला संपूर्ण क्लासचं संपूर्ण क्लासचं संपूर्ण वर्गाचे वजन मला पाहिजे, बरोबर, भागिले एकूण विद्यार्थी संख्या हे मला कन्सिडर केलं पाहिजे, बरोबर. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. संपूर्ण वर्गाचे वजन. आता मला सांगा, एका मुलाचं वजन 40 आहे, अशी 20 मुलं आहेत, म्हणजे मुलांचं वजन किती आलं, तर मुलांची बेरीज किती आली बघा, ए गुणुले एन, म्हणजे एकाचं 40 अशी 20 म्हणजे किती, 800. हे आलं मुलांकडचं वजन. आणि काय, इथं एका मुलीचं वजन 30, अशा 10 मुली, म्हणून हे किती आले, 300. हे किती आले, 300. तर पूर्ण क्लासचं, पूर्ण वर्गाचं जे वजन आहे ते किती आलं, 800 अधिक 300. 800 अधिक 300. आणि एकूण विद्यार्थी संख्या, मुलं आहेत 20 आणि मुली आहेत 10, तर 20 अधिक 10. 20 अधिक 10. हे तुम्हाला समजलंय का बघा, हे क्लिअर आहे. जर हे समजलं असेल तर आता याचं एक्सप्लेनेशन मी देतो. आता हे 800 कसं आलं बघा, हे 800 कसं आलं, 800 आलं या दोघांचा म्हणजे 40 गुणुले 20 करून, अधिक हे 300 कसं आलं, 300 आलं 30 गुणुले 10 करून. हे 40 काय आहे, मुलांचा ऍव्हरेज, मी ज्याला A1 म्हणतो. हे 20 काय आहे, मुलांची संख्या, ज्याला मी N1 म्हणतो, बरोबर ना. मला एक सांगा, हे 800 काय आलं, याला मी ऍव्हरेज म्हटलं, याला मी N म्हटलं, तर या दोघांचा गुणाकार आहे ना, या दोघांचा गुणाकार इथं काय म्हटलोय आपण रे, यस बरोबर ए गुणुले एन, बरोबर. मग A1 N1 ही संख्या, हे काय आहे बघा, A2 मुलींच्या साईडचं सरासरी वजन आहे 30 किलो, आणि मुलींच्या साईडची संख्या किती आहे, 10, म्हणजे काय आलं, बरोबर, भागिले हे काय आहे, मुलांची संख्या आहे, मुलींची संख्या, हे N1 अधिक N2. म्हणजे मला जर का याचं सूत्र काढायचं म्हटलं, म्हणजे मला ऑलरेडी 2 ॲव्हरेजेस दिलेले आहेत, ऑलरेडी 2 सरासरी दिलेले आहेत, मला त्या सरासरींची अजून एकदा सरासरी जर का काढायची असं म्हटलं, तर माझं एक सूत्र मला मिळालं, काय, ए बरोबर A1 N1 अधिक A2 N2 भागिले N1 अधिक N2, बरोबर. आता हे तुम्ही वाढवू शकता, हे 2 मुलं होती, मुली होत्या, म्हणून समजा असं असतं की ए क्लास, बी क्लास, सी क्लास, डी क्लास, असे 4 वर्ग तुम्हाला दिले, तर तुम्ही ते म्हणू शकता, पहिल्या क्लासची सरासरी, पहिल्या क्लासची संख्या, दुसऱ्या क्लासची सरासरी, दुसऱ्या क्लासची संख्या, अधिक तिसऱ्या क्लासची सरासरी, तिसऱ्या क्लासची संख्या, अधिक डॉट डॉट डॉट, पुढे तुम्ही कितीही वाढवू शकता. हे आलं का लक्षात, हे पुढे तुम्ही कितीही वाढवू शकता. म्हणजे तुम्हाला ऍव्हरेज ऑफ ऍव्हरेज जर का काढायचं झालं, सरासरीची पुन्हा सरासरी काढायची झाली, तरी पण तुम्हाला हीच पद्धत आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, A1 गुणुले N1 म्हणजे S1 आहे, बरोबर, A2 गुणुले N2 बरोबर S2 आहे, A3 गुणुले N3 बरोबर S3 आहे. मग S1 ही बेरीज अधिक ही बेरीज अधिक ही बेरीज म्हणजे एकूण बेरीज, संपूर्ण वर्गाचे वजन, कळतं का, एकूण बेरीज. म्हणजे पुन्हा फायनली मला काय मिळालं, हे इथं N1 अधिक N2 अधिक N3, म्हणजे मला फायनली काय मिळालं, सगळी बेरीज म्हणजे S, सगळे
मुलं म्हणजे n, म्हणजे मला पुन्हा एकदा काय भेटलं रे, ऍव्हरेज सरासरी बरोबर S भागिले n. मी काय म्हणतोय, सरासरी काढायचा एकमेव फॉर्म्युला S अपॉन n आहे. मग जरी सरासरींची सरासरी तुम्हाला काढायला लावली समजा, तरी तुम्ही अशा पद्धतीनं काढू शकता. ठीक आहे, मी फक्त काय केलं, मी समजावण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तुम्हाला असं आता लक्षातच ठेवायचं झालं, समजा मुलं होती 20, मुलं 20 आहेत आणि त्यांचं सरासरी वजन जे आहे ते 40 आहे. मुली 10 आहेत, मुली 10 आहेत आणि त्यांचं सरासरी जे वजन आहे ते 30 आहे आणि तुम्हाला पूर्ण वर्गाचं वजन काढायचं आहे. तर लक्षात ठेवायचा फॉर्म्युला A बरोबर A1N1 अधिक A2N2 अधिक, म्हणजे पुढं काय 2 आहेत म्हटलं की 2 वर थांबायचं, N1 भागिले N2. मग A बरोबर काय भेटलं मला, 40 गुणुले 20 अधिक 30 गुणुले 10 अधिक भागिले 20 अधिक 10. मग A बरोबर काय, 800 अधिक 300 भागिले 30. A बरोबर 1100 भागिले 30. शून्याला शून्य गेले. A बरोबर 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, उरले 2, 3 संग 18, उरले 2, डिवाइड करायचे उरले 3. एवढं काय असणार रे, सरासरी पूर्ण वर्गाचं वजन. अरे वर्ष नाही रे, किलो 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 वजन म्हटलंय ना, किलो. 36.2 किलो. समजलंय का बघा, हे मला वजन सरासरी काढायची असेल पूर्ण वर्गाची, तर हे गुणोत्तर किंवा हे लॉजिक आहे. ठीक आहे, याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे याच्यावरती, कारण त्याला म्हणतात मिक्सचर अलिगेशन. मिक्सचर अलिगेशन मिश्रणे, याचवर आधारित आहे. त्याचं मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवणार आहे, म्हणजे या टाइपचे एक्झाम्पल्स तुम्हाला सहजपणे सुटतील. ते व्हिडिओ एकदा अपलोड झालं की ते तुम्ही बघा, नंतर तुम्ही याच्यातले एक्झाम्पल्स घेऊन बघा, तुम्हाला चुटकीसरशी एक्झाम्पल सुटतील. ठीक आहे, तोपर्यंत आपण याच मेथडनं किंवा याच पद्धतीनं आपण पुढे जाऊया. चला, कारण बेसिक पण क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता पहिलं बघूया काय, एका माणसाने 5 शर्ट प्रत्येकी 450 दराने, 4 पॅन्ट्स प्रत्येकी 750 दराने आणि 12 जोडी बूट प्रत्येकी 750 दराने खरेदी केले, तर प्रत्येक वस्तूवरील सरासरी खर्च काढायचा आहे. आपल्याला सरासरी खर्च काढायचा आहे, म्हणजे लक्षात ठेवा, सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च, बरोबर ना, एकूण खर्च भागिले एकूण वस्तू. ठीक आहे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं इथं कुठल्याही याचं ऍव्हरेज मला काढायचं जर का असेल, तर एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. सरासरी म्हणजे लक्षात ठेवायचं एकूण बेरीज. आता इथं खर्चाविषयी बोललेत म्हणून एकूण खर्च भागिले काय, एकूण वस्तू. मी किती खर्च केल्या आणि किती वस्तू खरेदी करू शकलो हे मी शोधणं गरजेचं आहे. चला, मग सरासरी खर्च काढायचा आहे मला, तर एकूण खर्च भागिले एकूण वस्तू. बरं, एकूण खर्च किती आला आता मला सांगा. एका शर्टला 450 आले, बरोबर, म्हणजे 5 शर्टला किती खर्च आला रे, 450 गुणुले 5, बरोबर, 450 गुणुले 5. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, हे असंही काढू शकता तुम्ही, नाहीतर आता एवढ्यातच सूत्र घेतलंय आपण, कुठलं वालं काय, हे बघा, हे सूत्र सुद्धा वापरू शकता. आता बघा तुम्ही, 3 वस्तू आहेत वेगवेगळ्या, 3 वस्तू आहेत आणि 3 वस्तूंवरचा आपल्याला काय करायचं आहे, सरासरी खर्च काढायचा आहे. बघा, पहिल्या वस्तूवरचा जो खर्च आहे त्याला मी A1 म्हटलो. किती वस्तू आहेत, N1 एवढ्या वस्तू आहेत. किती वस्तू आहेत, N2
वस्तू आहेत त्याचा खर्च किती आहे, A2 एवढा खर्च आहे आणि एकूण सरासरी किंमत किती त्याची, ते A3. म्हणजे मी असं म्हणू शकतो ए बरोबर काय, A1 N1 अधिक A2 N2 अधिक A3 N3 भागिले N1 अधिक N2 अधिक N3. बघा जरा इथं A1 पहिला खर्च किती आहे 450 गुणुले 5 अधिक दुसऱ्यावरचा एकावरचा खर्च किती आहे 750, इथं 750 गुणुले 4 अधिक 12 जोडी बूट आणि किती रुपयाला 750 ला एक, असे 12 जोडी बूट. आणि लक्षात घ्या पहिल्या वस्तू अधिक दुसऱ्या वस्तू अधिक तिसऱ्या वस्तू एकूण वस्तू, बरोबर का, एकूण खर्च भागिले एकूण वस्तू, त्यालाच मी अशा पद्धतीने लिहिलं सेपरेटली. लक्षात आलं का बघा, ते पण तिथं पण तसंच होणार होतं. हे बघ एकावरचा खर्च 450, पाचवरचा खर्च 450 गुणुले 5 अधिक एकावरचा खर्च 750 गुणुले एकूण वस्तू किती 4 अधिक एकावरचा खर्च 750 गुणुले किती 12 अधिक एकूण वस्तू 5 एक प्रकारच्या वस्तू, 4 दुसऱ्या प्रकारच्या आणि 12 तिसऱ्या प्रकारच्या, अशा एकूण वस्तू. मी ते लिहिलंय तेच इथं लिहिलंय, लक्षात ठेवा. ओके, हा 450 गुणुले 5 0 5 5 25 5 चौक 20 आणि 2 22. चला पुढं 750 ची दुप्पट करा आणि परत त्याची दुप्पट करा, 1500 दोन्ही 3000. ठीक आहे, अधिक कारण 1500 ची दुप्पट 3000. आता 6 पट करायची आपल्याला 15 कोणाची 15ची 6 पट, 15 संग 90 9000 रुपये खर्च आला इथं. आणि 5 आणि 4 9 9 आणि 12 किती आले 21. ठीक आहे, चला बघा 9000 12000 13000 13250 भागिले 21 13250 बरोबर. 9000 3000 12000 12000 आणि 2000, अरे एक मिनिट 12 आणि 2 14000, 14250. 9000 3000 2000 2002 आणि हे 12000 9000 3000 12. ओके बरोबर आहे. चला आता भाग लावूया. 21 एक्के 21. ठीक आहे, 21 एक्के 21, 21 126, 21 सत्ता 147 नाही होत आहे बरोबर. 142 मधनं 126 गेले, 142 मधनं 126 गेले, 12 6 गेले 6, हे किती राहिले 16 बरोबर. आता किती झाले वरचे आले 65. 21 सत्त 147 कारण 21 अट्टा 168 येते म्हणजे 147 बरोबर. हे 8 18 180 बरोबर. आता बघा 180 झाले, 21 90 189 नाही होत आहे, मग 21 8 168. ठीक आहे, बघा इथं किती आले रे 12 शून्य झाले. ठीक आहे, पॉइंट घेतला आता. ठीक आहे, शून्य घेतल्यानंतर इथं पॉइंट घेतला, किती आलं 678 पॉइंट, पुढं 120. आता काय नाही पॉइंट नंतर एक डिजिट जा, तुम्हाला तेवढं पुरेसं आहे ऑप्शन क्लिक करायला. ठीक आहे, आता ऑप्शन मी घेतलेलं नाहीयेत पण तुम्हाला आन्सर हे असंच असणार आहे, एकतर पॉइंट मधले असणार आहे. ठीक आहे, किती 21 5 105 उरले 15 150 21 7 147 म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की सरासरी एका वस्तूचा खर्च किती आला रे 678.57. सरासरी एका वस्तूचा खर्च किती आला 678.57. समजलंय का बघा, एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, चला पुढे बघा. हा काय म्हटलंय बघा, 13 खुर्च्या 5 टेबल आणि 5 टेबल 8280 ला खरेदी करण्यात आले. जर एका टेबलची सरासरी किंमत 1227 रुपये असेल तर एका खुर्चीची सरासरी किंमत किती.
आता मला सांगा 13 खुर्च्या म्हणजे त्याला मी चेअर म्हणतो आणि 5 टेबल, ठीक आहे, यांची 13 खुर्च्या आणि 5 टेबल हे कितीला घेतले रे? 8,280 रुपयाला खरेदी केले. एका टेबलची सरासरी किंमत किती आहे? 1227. एका टेबलची म्हणजे टी ची किंमत किती आली? 1227, 8,280. आता हे मला एका चेअरची किंमत काढायची आहे. एका खुर्चीची किंमत म्हणजे काय असायची रे? एका चेअरची किंमत काढायची आहे. एका सी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग 1227 गुणुले 5, 5 7 35, 5 दोन्ही 10 आणि 3 13, 5 दोन्ही 10 आणि 1 11, ठीक आहे. 5 1 5 आणि 1 6, ठीक आहे. 13 सी अधिक किती? 6,135 बरोबर 8,280. त्याला तिकडे जाऊ द्या. 13 सी बरोबर 8,280 वजा 6,135. मग 8,280 मधून 6,135 रुपये वजा करा. शून्यातनं 5 गेले 5, हे 4, हे 1 आणि हे 2, 2145. 13 सी ची किंमत किती आली रे? 2145. आणि आपल्याला आता काय करायचे? सी ची किंमत काढायची. सी ची किंमत काढायची आहे. ओके चला. हा मग 13ला तिकडे जाऊ द्या. सी बरोबर किती? 2145 भागिले 13. सी बरोबर 13 1 13, 13 1 13, उरले 8. 13 संग 78, उरले 6, 13 पंचे 65. मग एका चेअरची सरासरी, एका खुर्चीची सरासरी किंमत किती आली? एका खुर्चीची सरासरी किंमत किती आली? 165 रुपये आली. किती आली? 165. बघा समजलंय का? ओके बघा रे. चला पुढे. हा एका फॅक्टरीतील कामगारांचा सरासरी पगार 6,000 आहे. तर 150 टेक्निशियनचा सरासरी पगार 12,000 आहे आणि नॉन टेक्निशियनची सरासरी पगार किती आहे? 3,750 आहे. तर फॅक्टरीमधील एकूण कामगारांची संख्या किती? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं टेक्निशियन 150 आहेत. टोटल कामगार टेक्निशियन प्लस नॉन टेक्निशियन म्हणजे एकूण कामगार. म्हणजे काय रे? एकूण कामगार. बरोबर. एका फॅक्टरीतील कामगारांचा सरासरी पगार तुम्हाला दिलेला आहे. बरोबर. आता एकूण कामगार म्हणजे काय? टेक्निशियन प्लस नॉन टेक्निशियन म्हणजे काय असतील? एकूण कामगार असतील. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की इथं बघा, मी जर का असं म्हटलं की 150 टेक्निशियन आहेत आणि हे नॉन टेक्निशियन आहेत आणि एकूण संख्या आली. मी काय म्हणतो, चला एकूण संख्या आपण काय म्हणूया? पूर्ण कामगारांची संख्या, ठीक आहे, के एवढी मानू. ओके चला के एवढी मानू. तर नॉन टेक्निशियन किती आले? के वजा 150 आले. नॉन टेक्निशियन किती आले? के वजा 150 आले. आता हे बघा, एका टेक्निशियनचा पगार किती आहे? 12,000 आहे. एका टेक्निशियनचा पगार 12,000 आहे. तर अशा टी टेक्निशियनचा पगार 12,000 गुणिले टी असणार. पण टी ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे? 150. बरोबर. अधिक एका नॉन टेक्निशियनचा पगार किती आहे? 3,750 आहे. असे नॉन टेक्निशियन किती आहेत? के वजा 150 आहेत. बरोबर. हा झाला एकूण पगार. मग एकूण पूर्ण फॅक्टरीमध्ये 6,000 एवढा पगार आहे आणि टोटल व्यक्ती किती आहेत? के एवढ्या व्यक्ती आहेत. किती व्यक्ती आहेत? के एवढ्या व्यक्ती आहेत यांचा पगार. मग हे सोडवा, तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे, हे सोडवा, तुम्हाला के ची व्हॅल्यू
मिळून जाईल. आता मी काय म्हणतो, के म्हणजे एकूण कामगार म्हणतो. एकूण कामगार, एकूण कामगार. मग टेक्निशियन किती आले? टेक्निशियन किती आहे? 150 आले. नॉन टेक्निशियन किती आले? मग के वजा 150 आले. बर, एकूण कामगारांचा पगार किती आहे? इथं मी लिहितो पगार. पगार किती आहे? एकूण कामगारांचा पगार प्रत्येकी सरासरी किती आहे? 6000 आहे. टेक्निशियनचा पगार किती आहे? 12000 आहे. नॉन टेक्निशियनचा पगार किती आहे? 3750 एवढा आहे. बरोबर. मग मला सांगा एकूण पगार किती आला रे? एकूण पगार के गुणुले 6000 हा आला एकूण पगार. बरोबर. एकूण पगार बरोबर टेक्निशियनचा पगार. टेक्निशियन किती आहेत? 150. एकाचा पगार 12000. मग एकूण पगार आला 150 गुणिले 12000 अधिक नॉन टेक्निशियन किती आहेत? के वजा 150 एवढे नॉन टेक्निशियन आहेत आणि एकाचा पगार 3750 आहे. बरोबर. चला, के 6000 के हे आले 6000 के बरोबर 15 गुणिले 12. 15 गुणिले 12 180 आणि वरचे 1 2 3 4 शून्य अधिक काय रे? के 3750 के वजा 150 गुणुले 3750. बरोबर. याला इकडे घ्या, याला इकडे घ्या. 6000 के वजा 3750 के बरोबर किती आले? याला मी काय करतो, राहू द्या 150 गुणिले 12000 तसंच राहू द्या. ठीक आहे. 150 गुणिले 12000 तसं राहू द्या. हे 150 गुणिले 12000 वजा हे 150 गुणिले 3750. मी 150 कॉमन घेऊ शकतो ना इथून. मी 150 कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे. आत काय राहिलं रे? 12000 वजा 3750 बरोबर. हा, तोपर्यंत इकडं वजाबाकी करा. 6000 मधून 3750 वजा झाले 0.5 बरोबर 2 आणि हे किती आले? 2. ठीक आहे. 2250 के बरोबर 2250 के बरोबर 150 गुणुले हा हे किती आले? 12000 वजा 3750 0.5 2 12तून 4 गेले 8 म्हणजे 8250. बरोबर. चला, आता आपण काय करूया? हे सगळं सोडवूया. हा, या केला तिकडे घ्यायचं आहे आपल्याला. 150 गुणुले 8250 भागिले 2250. बरं, शून्याला शून्य गेलं 25 न भाग लावा. 25 9 2.25 25 त्रिक 75 उरले किती? 7. बरोबर. 25 त्रिक 75. पुन्हा 3 न भाग लावा. 3 त्रिक 9 3 1 3 3 1 3 3 1 3 3 9 15 किती आलं रे? के बरोबर आलं 50 गुणिले 11 म्हणजे के बरोबर आलं 11 पंच 55 म्हणजे 550. म्हणजे एकूण कामगार किती आहे? कामगारांची संख्या आहे, एकूण संख्या कामगारांची आहे 550. समजलंय का? बघा, कामगारांची एकूण संख्या आहे 550. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मिक्सचर ॲलिगेशन चॅप्टर ज्यावेळी शिकवेन त्यावेळी सेम क्वेश्चन तुम्हाला घेऊन दाखवेन. हा क्वेश्चन खूप कमी वेळात तुम्हाला सुटेल. खूपच कमी वेळात तुम्हाला सुटून जाईल हा प्रश्न. अशा पद्धतीनं आपण घेणार आहोत. आता मी एक जस्ट त्याची हिंट तुम्हाला देऊन सोडतो इथं. ठीक आहे. आपल्याला हे सहजपणे कसं सोडवता येईल. ठीक आहे. सहजपणे कसं सोडवता येईल. आता बघा, आधी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला त्या पद्धतीने जस्ट एक तुम्हाला हिंट देतो. ठीक आहे. त्या पद्धतीने कसं सोडवता येईल आपल्याला. सहज सोपे, एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बघा, हे मला घेऊन जायचं आहे पलीकडं. हे मला गरजेचं आहे पलीकडं. ठीक आहे. हे लागणार आहे. ठीक आहे. हे मी करतो कॉपी. पुढं बघा. ठीक आहे. हा, म्हणजे
इथं बघा मला के एवढे कामगार आहेत, टी एवढे टेक्निशियन आणि नॉन टेक के एकूण कामगार किती आहेत, के एवढे एकूण कामगार आहेत. ठीक आहे, एकूण कामगार आहेत के एवढे. एकूण कामगार किती आहेत के. टेक्निशियन 150, नॉन टेक्निशियन. आता मी या पद्धतीनं सोडवणार आहे, या पद्धतीनं. इथं मी A1 म्हणणार, इथं मी A2 म्हणणार, इथं मी A म्हणणार. A1 च्या खालीच N1, A2 च्या खालीच N2. या पद्धतीने सोडवणार. A1 म्हणजे काय, एक प्रकारची सरासरी. A2 म्हणजे काय, दुसऱ्या प्रकारची सरासरी. आणि या दोन्ही सरासरीची सरासरी म्हणजे A, आणि इकडं काय रे, A1 ची संख्या, A2 ची संख्या. मग काय करायचं असतं, या दोघांची वजाबाकी करून इथं लिहायचं, या दोघांची वजाबाकी करून इथं लिहायचं. फक्त एवढंच एक करायचं, मोठ्यातनं लहान वजा करायचं. आता बघा, एकूण कामगार, एकूण कामगारांचा पगार कुठं राहणार रे, मध्ये राहणार ना. एकूण कामगारांचा पगार मध्ये राहणार 6,000. किती, 6,000. बर, जे टेक्निशियन आहेत त्यांचा पगार आहे 12,000 आणि त्यांची संख्या इथं त्यांनी दिलेली आहे 150. त्यांनी दिलेली आहे, किती दिलेली आहे, 150 दिलेली आहे. बरं, आणि नॉन टेक्निशियनचा पगार किती आहे, 3,750 आणि त्यांची संख्या आपल्याला माहिती नाही. आता ही संख्या अधिक ही संख्या म्हणजे एकूण संख्या असणार आहे, लक्षात घ्या. ही संख्या अधिक ही संख्या एकूण संख्या असणार आहे, बरोबर. 2 मिनिट. हा, चला बघा. आता याच्यातला फरक हा असणार आहे 6,000. या दोन्हीतला फरक किती, 6,000. आणि या दोन्हीतला फरक किती आहे रे, 2,250. बरोबर, 2,250. बरोबर. आता मला सांगा, 150 हा सरळ आहे. 150 म्हणजे 2,250, 6,000 म्हणजे किती. ठीक आहे, तिरकस गुणाकार करा, तुम्हाला ही नॉन टेक्निशियनची संख्या मिळून जाईल. क्वेश्चन मार्क बरोबर किती आले रे, 6,000 गुणुले 150 भागिले 2,250. शून्याला शून्य गेले. ठीक आहे, शून्याला शून्य गेले. 25 किंवा इकडं शून्य घालवा, राहू द्या, इकडे घालवा शून्य, शून्याला शून्य. हा, 25 संग 150, 25 9 250, 2 त्रिक 6, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. किती आला रे, हे आला 400. किती, नॉन टेक्निशियन आले 400, नॉन टेक्निशियन आले 400. म्हणजे एकूण कामगार किती, एकूण कामगार किती, 150 अधिक 400 किती, 650. हेच आलेलं का बघा. एक मिनिट, कुठे चुकलं, वजाबाकी तर चुकली नाही ना. 2,250. थांबा, इथला भागाकार एकदा बघतो, एकच मिनिट, इथला भागाकार बघतो. अरे नाही, बरोबर आहे मी. ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. 650 नाही रे, 550. 150 अधिक 400 550. 150 अधिक 400 550. केवढ्यात आलं बघा, केवढ्यात आलं उत्तर, एवढ्या कॅल्क्युलेशन मध्ये उत्तर आलं. हे आपल्याला शिकायचं आहे, हे व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे, नक्की बघायचा आहे. कळलं का, हे व्हिडिओ बघायचे तुम्ही नक्की. ठीक आहे, तर या पद्धतीनं एकदम चुटकीसरशी हे सुटून जातं. बघा, हे कॅल्क्युलेशन बघा पूर्ण, आणि त्याला ऑर हे कॅल्क्युलेशन बघा. काय आहे या कॅल्क्युलेशन मध्ये, काय आहे सांगा बरं फक्त. ठीक आहे, 12,000 लिहिलं, 3,750 लिहिलं, इथं 6,000 लिहिलं, तिरकस गुणाकार केला, तुम्हाला हे उत्तर आलं 400. तुम्हाला एकूण कामगार पाहिजेत, नॉन टेक्निशियन आले 400, टेक्निशियन आले 150. 400 अधिक 150 किती आले, 550. सिंपल, सिंपल. आलं का लक्षात बघा, क्लिअर आहे. चल पुढचा प्रश्न बघूया, पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, 5 संख्यांची सरासरी, 5 संख्यांची सरासरी 58 आहे. पहिल्या 2 संख्यांची सरासरी 48.5 आहे आणि शेवटच्या 2 संख्यांची सरासरी 53.5 आहे. तर तिसरी संख्या शोधा. हे बघा, 1 2 3 4 5 अशा 5 संख्या आहेत. पहिल्या 2 संख्यांची सरासरी आणि दुसऱ्या 2 संख्यांची सरासरी आपल्याला माहिती आहे, आणि इथल्या या तिसरी संख्या शोधायची आहे. मी काय म्हणतो,
5 संख्येच्या बेरजेतनं या 2 संख्या, या 4 संख्या मी वजा केल्या तर एकच संख्या उरेल, ती कोणती असेल रे? तिसरी संख्या. एकूण बेरीज, एकूण 5 संख्यांची बेरीज, 5 ची बेरीज किती असेल रे? एकूण 5 ची बेरीज, एकाची किंमत आहे 58, अशा 5 किती आल्या? 58 गुणिले 5 म्हणजे 290. ठीक आहे, 290. 2 तिकडे टाकायचं असतं, 5 दोन्ही 10 करायचं, 19 29 दोन्ही 58, ते 290 एकूण 5 ची बेरीज. बरं, पहिल्या 2 ची बेरीज किती आली? पहिल्या 2 ची बेरीज, पहिल्या 2 ची बेरीज किती आहे बघा. पहिल्या 2 ची बेरीज किती? पहिल्या 2 ची बेरीज किती? 48.5. एकाची किंमत अशा 2 म्हणजे किती? 48 दोन्ही 96 आणि 1 97. किती? 97 आली. ठीक आहे, 97 आली ही बेरीज. दुसऱ्या 2 ची बेरीज, दुसऱ्या 2 ची बेरीज किती? दुसऱ्या 2 ची बेरीज 53.5 गुणिले 2, 53.5 गुणिले 2. आता 50 50 100 आणि वरचे 3.5 ची दुप्पट 7, किती? 107. मला सांगा या 4 संख्यांची एकूण बेरीज किती? या 4 संख्यांची एकूण बेरीज किती? तर किती आली? 7 आणि 7 14, 9 आणि 1 10, हे 204 आले. याचा अर्थ या 4 संख्यांची बेरीज, 5 संख्यांची एकूण बेरीज 290 आहे आणि 4 संख्यांची, त्यातील 4 संख्यांची बेरीज किती? त्यातील 4 ची बेरीज किती? त्यातील 4 ची बेरीज आहे 204. आणि मला तिसरी संख्या काढायची आहे. पहिल्या 2, दुसऱ्या 2. पहिल्या 1 2 3 4 5, पहिल्या 2 ची बेरीज आहे 97, दुसऱ्या 2 ची बेरीज आहे 204 आणि एकूण संख्यांची बेरीज आहे 290. मी जर का या दोघांची बेरीज या संख्येतनं मी वजा केली तर मला तिसऱ्याची बेरीज म्हणजे तिसरी संख्या भेटून जाईल. बरोबर? मग तिसरी संख्या बरोबर किती आले? 290 वजा 204 किती आले? 86. तर तिसरी संख्या किती आली? 86. तिसरी संख्या आली 86. आलं का लक्षात बघा? ठीक आहे. ओके, बघा स्क्रीनशॉट काढून घेतला येतं. आता बघा पुढे बघूया. 13 पेपरच्या गुणांची सरासरी किती आहे? 40 आहे. पहिल्या 7 पेपरच्या गुणांची सरासरी 42 आहे आणि शेवटच्या 7 पेपरच्या गुणांची सरासरी आहे 35. तर 7व्या पेपरचे गुण किती? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 13. ओके, आता पहिल्या 7 संख्या म्हणजे ह्या आल्या. ठीक आहे, आणि शेवटच्या 7 3 4 5 6 आणि 7, शेवटच्या 7 या आल्या. आता एकूण संख्या आहे 13, पहिल्या 7 आणि शेवटच्या 7 असं म्हटलं तर एकूण संख्या आल्या 14. एकूण संख्या आल्या 14. या 14 संख्यांची बेरीज जर का मी बघितली आणि या 13 संख्यांची बेरीज मी बघितली आणि जर का मी 14 संख्यांच्या बेरीजेतनं 13 संख्यांची बेरीज वजा केली तर जी रिपीट आलेली संख्या आहे 7 दोनदा काउंट झालं ना, 1 2 3 4 5 6 7 हे एकदा काउंट झालं, 7 दुसऱ्यांदा काउंट झालं, 8 9 10 13. तर मी जर का या 13 या ज्या 13 संख्या आहेत, ठीक आहे, या ज्या 13 संख्या आहेत, या 13 संख्या आहेत, या 14 संख्यांची, ह्या 14 संख्यांची बेरीज, या 13 संख्यांची बेरीज यांची वजाबाकी केली तर 1 ला 1 जाईल, 2 ला 2 जाईल, 3 ला 3 जाईल, 4 ला 4 जाईल, 5 ला 5 जाईल, 6 ला 6 जाईल, 7 ला 7 जाईल, 8 ला 8 जाईल, 9 ला 9 जाईल, 10 ला 10 जाईल, 11 ला 11 जाईल, 12 ला 12 आणि 13 ला 13. उरेल कुठली संख्या? 7वी संख्या. म्हणजे 14 म्हणजे पहिल्या 7 ची बेरीज किती रे? पहिल्या 7 ची बेरीज किती? पहिल्या 7 ची बेरीज किती आहे ते बघा, 7 गुणुले पहिल्या 7 ची बेरीज, पहिल्या 7 ची बेरीज आहे 42. पहिल्या 7 ची बेरीज आहे 42. ओके, आणि
दुसऱ्या 7ची बेरीज किती आहे? दुसऱ्या 7ची बेरीज किती आहे? दुसऱ्या 7ची बेरीज आहे 7 गुणिले 35. मी जर का या 14ची एकूण 14ची बेरीज, एकूण 14ची बेरीज जर का मी बघितली तर किती आली? ती आली 7 गुणिले 42 अधिक 7 गुणिले 35 बरोबर. मी 7 जर का कॉमन काढलं, ठीक आहे, तर हे 42 अधिक 35 आलं. 42 अधिक 35 7 गुणिले हे किती? हे आलं 7 आणि हे आलं 6. ठीक आहे, सॉरी 7 आणि हे आलं 6. 77 सॉरी 77. ठीक आहे, 77 म्हणजे 7 7 49, 7 7 49, 49 आणि 4 53. म्हणजे ही बेरीज आली एकूण 14 संख्यांची. आणि त्यातील 13 संख्यांची बेरीज किती? त्यातील 13ची बेरीज, 13ची बेरीज किती आहे बघा. त्यातील 13ची बेरीज किती आहे? 13 गुणिले 40 13 चौक 52 520. 520 म्हणजे 7वी संख्या. लक्षात आलं का? या 14 संख्या आहेत आणि ह्या 13 संख्या आहेत. मी या 14 संख्यांमधनं 13 संख्या वजा केल्या तर 1 ला 1 जाईल. जी रिपीट आलेली संख्या आहे 7 तीच तेवढी शिल्लक राहील. मग 7वी जी संख्या आहे, 7वी संख्या जी आहे, 7वी संख्या ती किती असेल? तर 539. 14 संख्यांची बेरीज वजा 13 संख्यांची बेरीज, वरचे जे 19 आले ती काय आले रे? 7वी संख्या. तर 7व्या पेपरचे गुण किती असतील रे? 7व्या पेपरचे गुण असतील 19. 7व्या पेपरचे गुण असतील 19. बघा समजलंय का? ठीक आहे, आता उरलेले प्रश्न आणि उरलेली कॉन्सेप्ट मी तुम्हाला मिक्सचर एलिगेशनची जी कॉन्सेप्ट आहे, मिश्रणांची जी कॉन्सेप्ट आहे ती सहित मी तुम्हाला समजावून सांगेन पुढच्या लेक्चर्स मध्ये. आणि नंतर आपण कंबाईन घेऊया, ॲव्हरेज आणि एलिगेशन याचे एकत्रित क्वेश्चन्स घेऊया, जेणेकरून दोन्ही पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. त्यात एलिगेशन पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने प्रश्न सुटतात. मी तुम्हाला ती पद्धत पुढच्या लेक्चरमध्ये समजावेन. मी फक्त आज एक जस्ट हिंट तुम्हाला देऊन सोडलेली आहे. आपण डिटेल चर्चा उद्याच्या लेक्चरमध्ये त्याची करणार आहोत. आजच्या पुरतं इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.